नमस्कार. महानगरपालिकांचा रणसंग्राम रंगतोय. काही लोक असं म्हणतायत की लढाई ही अतिशय प्रतिकूल आहे. एकीकडे बलाढ्य सत्ताधारी आणि दुसरीकडे स्वतःची ओळख शोधू पाहणारे विरोधक. या विरोधकांना अत्यंत उत्तम चेहरा देऊ शकणारे अनेक कारणांमुळे सध्या चर्चेत असलेल्या पक्षाचे अर्थात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्या बरोबर आहेत. हर्षवर्धनजी, पुढारीमध्ये आपलं स्वागत. सरळ प्रश्नांवर जाऊया. निवडणूक रंगतीये, काय वाटतंय आपल्याला या प्रक्रियेकडे पाहताना? आज म्हणजे काय तर पैसा, दादागिरी, दमदाटी, गुंडागर्दी, शस्त्र, भाषा, बायावर खोसणं, मारधाड अशा स्वरूपाचे घटना घडायला लागल्यात. या दोन्ही महानगरपालिकेच्या आणि नगरपालिकेच्या निवडणुका बघितल्या तर यातून 2 खून आतापर्यंत झालेले आहेत. एक सोलापूरला झालाय आणि दुसरा खोपोलीला झालाय. काही आत्महत्या देखील झालेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण नेमकं कुठे चाललोय? आपण लोकशाहीच्या अनुषंगानं वाचवण्याकरता करतोय का आपण आता थेट हुकुमशाहीकडे आपण चाललोय? हा एक प्रश्न यातून निर्माण होतो. आणि आमचा थेट आरोप आहे, हा आरोप काही राजकीय आरोप नाही. पैशाचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष हे करत आहे. त्यामुळे हा तमाशा जो चाललाय त्याच्यामध्ये त्यांचा वग आहे. पैसा फेक तमाशा देख नावाचं एक वग घेऊन त्यांनी हे खेळखोंडावर सगळा लावलाय. त्यांच्या सोबतीला प्रशासन आहे, त्यांच्या सोबतीला निवडणूक आयोग आहे. आणि अशामध्ये आता ही लंगडी शर्यत जी आहे ही आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे. या लंगडीमध्ये केवळ विरोधकच लंगडे आहेत असं नाही, तर यामध्ये लोकशाही पण लंगडी आहे, नागरिकत्वही लंगडं आहे. आणि जे काही चाललंय या चालण्यामध्ये त्याचं दुःख आहे, त्याची तक्रारी मोठ्या प्रमाणावर आहे. आणि ही लढाई आता काँग्रेस म्हणून किंवा विरोधक म्हणून अजून कोणी ही न लढता आता थेट नागरिकांनीच यातलं सद्विवेक बुद्धीने चांगलं काय वाईट काय याचा कॉल घेतला पाहिजे. ही सध्याच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये माझी असणारी भूमिका आणि भावना आहे. आपण खुनाचे विषय काढलेत ते अतिशयच महत्वाचे आहेत, पण तिथे पोहोचण्यापूर्वी मला एक विचारायचं आहे. हा रडीचा डाव वाटतो. सत्ताधारी तर म्हणतातच, पण जनतेला जेव्हा या शासनाबद्दल आक्षेप आहेत, कामं होत नाही आहेत, गरिबांचं कठीण झालेलं आहे, तरी जनता आपल्याला मत का देत नाहीये? आणि ती मत देत नाहीये म्हणून ही काय भूमिका तुम्ही घेतली आहे का की पैसे वाटले जात आहेत म्हणून आम्हाला काही होऊ? आम्हाला नगरपालिकेच्या वेळेस मिळालेलं जे यश आहे हे माफक आहे. सत्ताधाऱ्यांच्या बाजूने हा लोकांनी कौल दिलेला आहे की जे सत्तेत आहे त्यांनाच निवडून द्या, अशा प्रकारचा एक मॅन्डेट आपण म्हणू शकतो. मात्र हा पूर्ण सत्य नाही. यामध्ये मोठा जो फिक्सिंगचा जो पार्ट आहे, हा फिक्सिंगचा पार्ट याच्यामध्ये हा मोठा आहे. त्यामुळे या आमच्या बोलण्याला नुसता आरोप आणि पळवाटा शोधणं हा त्यातला कुठेही भाग नाही. हे सर्वस्कृत असणाराच मुद्दा हा आपल्या पुढे ठेवला आहे. आणि अशा परिस्थितीत 106 नगरसेवक आमचे निवडून येतात, 41 नगराध्यक्ष आमचे होतात. म्हणून आज समाजातून आमचं अभिनंदनही होत आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या 100 पेक्षा अधिक नगरसेवकाची म्हणजे त्यांच्या विजयापेक्षा आमच्या पराभवाची जास्ती चर्चा ही नगरपालिकेच्या वेळेस रंगली होती. त्यामुळे टायगर अभी जिंदा आहे नावाचे जे विश्लेषण आहे ते माध्यमांनी आम्हाला दिले. हार के जो जिंकता है उसको बाजीगर म्हणतात आहे, तसंही आम्हाला झालं. तर निवडणुकीत रडायचं काय कारण? कारण निवडणुका आम्ही लढलो, पूर्ण हिमतीने लढलो. आमच्याजवळ असणाऱ्या ज्या काही संसाधन आहेत त्याच्या माध्यमातून लढलो आणि ते लढल्यानंतर आमचं कौतुकच झालेलं आहे. मात्र कौतुक आम्ही कुरवाळत बसणार नाही किंवा त्याला कौतुक म्हणायला आम्ही तयार नाही. नेमकेपणानं व्यवस्था गुंडाळल्या जात आहे, काळ सोकवतोय, व्यवस्था गुंडाळल्या जाते, याचं दुःख आहे. पैशाचा महापौर आहे असं सातत्याने विरोधक म्हणत असतात. या पैशाच्या महापुराला कसं तुम्ही पुरून उरणार? त्यासाठी काही योजना आहेत का? आणि नागरिक या कामात कसे आपल्याला मदत करतील असं वाटतंय? आता आम्ही 1 रुपया लावला तर ते 25 रुपये लावतील, आम्ही 25 लावला तर ते 250 लावतील. त्यामुळे आता सत्ताधाऱ्याचा आणि विरोधकांचा मध्ये धोरण बिरण असं ठरवलं जाऊ शकत नाही. हे एक वास्तव आहे. आता मूळ मुद्दा आहे की एवढा पैसा सत्ताधारी आणतात कुठून? तर त्यांचे 3 स्रोत आहे. पहिला आहे की सरकारी ज्या शासकीय जे निधी आहे,
मग तो विकास निधी असेल, त्या योजना असतील, या सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे. तो एक पैसे मिळवण्याचा एक मार्ग आहे. जसं समृद्धी महामार्गामध्ये 2,000 कोटी रुपये हा भ्रष्टाचार झाला. त्याची श्वेतपत्रिका काढा सांगतो आम्ही, त्यात काही होत नाही. त्यातून काय झालं तर 50 खोके एकदम ओके असा एक नारा महाराष्ट्राला त्यातून ऐकायला मिळाला. पुढच्या निवडणुका ज्या आहेत तो पैसा त्या समृद्धी मार्गातूनच यांचा मार्ग समृद्ध झाला असं देखील आरोप आहे. आणि त्यात तथ्यही मोठ्या प्रमाणावर आहे. 4,000 कोटीचा बोगदा तर सुप्रीम कोर्टाच्या दणक्याने भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध केलंय. त्यामुळे त्याला वेगळ्याने काही पुरावे देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे एक झाला शासकीय योजनेतला. दुसरा जो आहे तो सरकारी ज्या जमिनी आहेत त्या बिल्डरच्या घशात घालणे, सरकार जमिनीचे जे माफिया आहे त्यांच्यासाठी नियम बदलले. त्यामुळे सरकारचा असेट जो आहे त्याच्या विक्रीतून, त्याच्या व्यवहारातून दुसरा पैसा सुरू आहे. आणि हे दोन कमी पडतात की काय, म्हणून अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी या दोन मधून पण सत्ताधारी पैसे मिळवत आहे. हे किती आम्हाला आरोप करतानाही किती दुर्दैव आहे की एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री, त्यांच्या शेताच्या जवळ त्यांच्या भावाच्या शेतात ड्रग्जची फॅक्टरी चालते आणि त्या ड्रग्जच्या फॅक्टरीमध्ये 43 जण पकडल्या जातात. ते बंगाली आहेत, ते बांगलादेशी होते का अजून कोण होते याची शहानिशा होण्याच्या आधी त्यातले 40 सोडून दिल्या जातात, 3च पकडल्या जातात. आणि ते थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या जवळच असताना त्यांच्या माध्यमातून हा गोरखधंदा चालतो असा आम्हाला आरोप करावा लागतो. हे राजकारणातलं एक दुर्दैव आहे. अशा परिस्थितीमध्ये विचारांची लढाई आणि संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण हीच भूमिका घेऊन आम्ही पुढे जाणार आहे. आणि या भूमिकेला नागरिकांनी साथ द्यावी ही असणारी आमची अपेक्षा आहे. पक्ष म्हणून आम्ही सर्वा हा काही टेंबा आम्हाला मिरवायचा नाहीये. यामध्ये देशाचा त्याच्यामध्ये सन्मान नाही, नागरिकांचाही त्याच्यात सन्मान नाही. आपण सारे मिळून वी द पीपल ही जी भूमिका आहे या भूमिकेतूनच आपल्याला पुढे जाणं हाच रोडमॅप असायला पाहिजे आणि तोच आमचा रोडमॅप आहे. प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारचे गंभीर आरोप होणं हे फार दुर्दैवी आहे. त्याबरोबरच दुसऱ्या एका उपमुख्यमंत्र्यांवर, अजितदादा पवारांच्या मुलावर, पार्थवर खूप मोठा घोटाळ्याचा आरोप झाला, तो गाजतोय अजूनही. पण गंमत अशी आहे की काँग्रेस याबद्दल विधिमंडळात काहीच बोलत नाही. त्यामुळे कुठेतरी वाटतं संघटनात्मकरित्या प्रयत्न चालू आहेत पण आमदार काहीच बोलत नाही आहेत, आवाजच केला जात नाहीये विधानसभेत. हे का होत आहे? हा आरोप जो आहे त्या आरोपाची पार्श्वभूमी किंवा स्थिती जी आहे ती पण आपण बघितली पाहिजे. आमच्याजवळ 16 आमदार आहेत आणि विरोधी पक्ष नेत्यासाठी आम्ही वरच्या सभागृहात आमचा क्लेम दिलेला आहे. मात्र त्याही सभागृहात विरोधी पक्ष आमच्याजवळ नाही, खाली पण विरोधी पक्ष नेता नाही. आणि पाचवी बहुमत हे सरकारला आहे आणि त्या पाचवी बहुमताचा उपयोग जे आहे ते बुलडोझर चालवण्याकरता करतात आहे. त्यामुळे विधान भवनामध्ये आपण अनेक वर्षांपासून तिथे कव्हर करता की जे डिबेट, चर्चा, मिश्किलपणा हा सगळा आता बंद झालाय. कुठेही त्यांच्या एखाद्या नेत्यावर आरोप झाला किंवा आरोप केल्यानंतर जे सभागृह उसळून त्या माणसाच्या अंगावर जे धावून जातं. त्यामुळे नैतिकता आणि संकेत हे दोन्ही सत्ताधाऱ्यांकडून हे पाळल्या जात नाही. एवढंच नाही तर त्याच्या पलीकडे एकदा माणूस निवडून आला की तो लोकप्रतिनिधी आहे, त्याच्या मतदारसंघातल्या जनतेचंच तो प्रतिनिधित्व करतो. अशा वेळेस विकास निधी जो आहे त्याच्यात डावं उजवं झालं तर आपण समजू शकतो. मात्र विरोधक असेल तर त्याला काहीच पैसे देऊ नका, त्याला बजेटमध्ये कुठेही त्याच्या मतदारसंघातल्या समस्येला निधी देऊ नका. आता इथपर्यंत हे सगळं जाऊन ठेपलंय आणि यातून आता एक विकास पुरुष नावाची एक नवीन जमात पुढे यायला लागली की कोणी सत्ताधाऱ्यांकडे लगेच विकास करायचा म्हणून जातो. आता एवढे विकास पुरुष जे आहेत हे या अहंकारातून आणि या बुलडोझरमधूनच निर्माण होतात आहे. त्यामुळे हा आरोप आमच्यावर जरी होत असला तरी याची वस्तुस्थिती जी आहे ही वस्तुस्थिती अत्यंत विदारक आहे. मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात जर टीका झाली, जशी यशवंतराव चव्हाणांवर टीका झाल्यानंतर ते पण आदरपूर्वक ऐकायचे, त्यांच्यावर कोणची उलट टीका ते करत नसत. एक ऐकून घेण्याची त्यांची तयारी होती, नेहरूंची ती तयारी होती. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर जर देवेंद्र फडणवीसांवर जर काही आरोप केले तर भारतीय जनता पक्षाचे आमदार कसे उसळून येतात, एकनाथ शिंदेवर केले तर शिवसेनेचे कसे उसळून येतात, अजितदादांवर केले
तर सभागृहात काय होतं. त्यामुळे आरोप ऐकूनच घ्यायला हे तयार नाही, तर चर्चा फार दूरचा विषय राहिला. अशी आता याला गंमतही म्हणता येत नाही, जम्मतही म्हणता येत नाही, अशी एक दुर्दैवी स्थिती या पाशवी बहुमताच्या अनुषंगाने महाराष्ट्रावर आलेली आहे. महाराष्ट्रात असं कधी होईल असं एक तर वाटलं होतं का? आणि दुसरं, हे जे विकास पुरुष आहेत ते काय अर्ज मागे घेण्याचा सपाटा लावतायत असं वाटतंय का आज? नाही, ही चित्र असं येईल खरंच असं हे वाटत नव्हतं. कारण एक सभ्यतेचा एक भाव महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. आणि देशातही मला पक्ष संघटनेत काम करताना फिरत असताना ते भय आणि प्रलोभन ह्यामुळे पक्ष जे आहेत हे दुसऱ्या पक्षातले लोक घेतात आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या मनात भय आणि प्रलोभन आहे. ते तेव्हा काय मिळवतात की आशियातली जगातली सगळ्यात मोठा पक्ष, अहो तुमचा पक्ष जर एवढा मोठा आहे, तुमचा जर एवढे मोठं नेतृत्व आहे देशात आणि राज्यात, मग तुम्ही दुसऱ्या पक्षातले लोक का घेता? तुमच्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांना तिकीट द्या. तुमचं आज लोक ऐकतात आहे, तुम्हाला मतदान करतात आहे, तर तुमच्या पक्षातले सतरंजा उचलणारे जे कार्यकर्ते होते त्यांना तिकीट द्या. तुमच्या जो पन्ना प्रमुख होता, जो बूथ प्रमुख होता, जो गाव प्रमुख होता, त्याला तुम्ही वरती आणा. ते त्यांना आणत नाहीये, दुसऱ्या पक्षातून आलेल्याला ते आणतात आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षी पोकळा आहे आणि त्यांना पण काँग्रेस पक्षाकडून विशेष करून भय आहे. आणि आता सत्तेत आलो आपण जर गेलो तर हे सगळं डुबून जाईल ही भीती आहे. त्यामुळे भय आणि लालच या मध्ये आणि या दोन भावनांना भ्रष्टाचार आणि या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी असं हे एक पॅकेज आज महाराष्ट्रात दुर्दैवाने एक कार्यरत असल्याचं एक चित्र आहे. अगदी मान्य करू आपण, पण काँग्रेसचे कार्यकर्ते या भय आणि प्रलोभनाला बळी का पडतायत याचा काही विचार होतोय का? कोणीतरी घाबरवत आहे म्हणून कोणीतरी घाबरून त्यांच्या पक्षात जात आहे, हा काय प्रकार आहे? बरोबर आहे. यासाठी हा निश्चित आमच्यासाठी एक गंभीर बाब आहे की वैचारिक कमिटेड हे कॅडर आमच्याजवळ असलं पाहिजे. आणि जे जाणारे आहेत आमचे, त्याची जर यादी काढली तर ते इथे जीव गुदमरत होता किंवा अन्याय झाला म्हणून गेलेले आहेत. पण असे जीव घोटणार जाणारे आणि अन्याय झालेले कोण आहेत? तर मुख्यमंत्री आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, माजी खासदार आहेत, अनेकांना ज्यांना शैक्षणिक संस्था दिल्या ते आहेत, अनेकांना आमदारकी दिली ते आहेत. त्यामुळे ज्यांनी खूप मलिदा, हा शब्द योग्य नाही तसा, पण त्यांना खूप मलिदा मिळाला पक्षाकडून, सातत्याने तिकीट मिळाले, सातत्याने सत्ता मिळाली, असेच लोक हे गेलेले आहेत. त्यामुळे सत्ता हे ज्यांचं लक्ष आहे आणि त्यांना सत्तेशिवाय गुदमरतं त्यांना, असे लोक आमच्यातून निश्चित हे सोडून गेलेले आहेत. आता पुन्हा निवडणुकीला सामोरं जात असताना या सगळ्या नागरी क्षेत्रातल्या निवडणुका आहेत जिथे भारतीय जनता पक्ष बऱ्यापैकी कामगिरी करायचा सतत प्रयत्न करत असतो. या निवडणुकांना आपण कसं सामोरे जातात? मुंबईबद्दल आपण विचारणारच आहोत, पण मुंबई सोडून बाकीचं महाराष्ट्रातलं चित्र काय आहे? मुळात 4चा प्रभाग असणे हे जे आहे हे थोडं भारतीय जनता पक्षाने त्यांची सोय म्हणून घडून आणलेला तो एक भाग आहे. मात्र प्रभागाची रचना असेल, त्या प्रभागाची रचना करताना भारतीय जनता पक्षाने कशा पद्धतीने वॉर्ड फॉर्मेशन केलं त्याची गंमत आहे, मतदार यादीतली आहे. आता आम्ही तथ्य सांगितल्यानंतरही आम्हाला रडीचा डाव या प्रवर्गात दुर्दैवाने मोडला जातं. मात्र आपलेच लोक कसे निवडून येतील याचा पूर्ण प्रयत्न भारतीय जनता पक्षाने निवडणुका लागायच्या आधी हा केलेला आहे. आता यातून आम्ही संपूर्ण आमचं स्थानिक जे कॅडर आहे त्यांच्या भरोशावर आम्ही आणि त्यांच्या माध्यमातून ही निवडणूक आम्ही लढत आहोत. आम्ही नापासातले 5 किंवा 1 नंबर 2 नंबर यापेक्षा मुळात आपण सांगितल्यानुसार की नागरिकपणे आमचा परफॉर्मन्स हा देशभरात हा तुलनात्मक दृष्टिकोनातून भाजपपेक्षा हा कमी राहिलेला आहे. ग्रामीण भागातला आमचा संवाद आणि ग्रामीण भागातलं राजकारण हे अधिक चांगल्या पद्धतीने जमतं, शहरीत जमत नाही, हे जे काँग्रेसच्या बद्दल बोललं जातं त्याच्यामध्ये तथ्य आहे. आता अशा पिचवर आमचं यावेळेचं प्रगती पुस्तक जे तयार होईल त्यात मागच्या वेळेस किती निवडून आले ते आता किती निवडून आले हेच एक गणित महत्वाचं राहणार आहे. अशा ह्याच्यात आमचे कार्यकर्ते पाय रोवून आज निवडणुका लढतात आहे. 41 ठिकाणी आम्ही नगराध्यक्ष आमचा निवडून आला. 2 नंबरवर आम्ही
76 ठिकाणी आम्ही 2 नंबरवर होतो. आमचे 1006 नगरसेवक निवडून आले. आमचे 2500 नगरसेवक हे दुसऱ्या नंबरवर होते. आता ही लढाई आम्ही तिथे लढलो आणि हा लढणारा दुसरा दिवसा माणूस नाही, हा कार्यकर्ता आहे. त्याला आम्ही साधा यावेळेस झेंडा देखील आम्ही मागच्या नगरपालिकेमध्ये देऊ शकलो नव्हतो. अशा परिस्थितीत आमचा कार्यकर्ता जे काम करतोय त्याला आमचा सॅल्यूट आहे आणि तेच आमचं नियोजन आहे. उद्धव ठाकरे आपल्याकडे आले, काँग्रेसचा जो पारंपरिक मतदार होता अल्पसंख्याक, त्यांचा पाठिंबा घेऊन ते पुन्हा वेगळे झाले असं वाटतंय का? काँग्रेस आपले मत, शिवसेना आपले मतं घेते, मात्र त्यांचे मतं आपल्याकडे ट्रान्सफर होत नाही. अशा प्रकारची एक फीडबॅक हा आपल्या पातळीवर आहे. आघाडी म्हटल्यानंतर कुठे प्लस असतं, कुठे मायनस असतं आणि एकमेकांना सांभाळून घेणं त्यालाच आघाडी म्हणतात. त्यामुळे एवढं कॅल्क्युलेटिव्ह स्वरूपामध्ये हे जाता येत नाही. शेवटी इंडिया अलायन्स का झालं तर भारतीय जनता पक्ष हा लोकशाही डुबवणारा आहे. भारतीय जनता पक्ष संविधान संपवण्याच्या वाटेने निघालेला आहे आणि लोकशाही वाचवण्याकरता आपण भाजपच्या विरोधात लढू, या मुद्द्यावर इंडिया अलायन्स आहे. आणि हा मुद्दा जो आहे हा अत्यंत महत्वाचाही आहे आणि देशभरातला सर्वात मोठा पक्ष, विरोधी पक्ष, या नात्यानं काँग्रेसला या सगळ्यांना सोबत घेणं ही त्याची जबाबदारी देखील आहे. आणि ती जबाबदारीचा निर्वाह करण्याचा प्रयत्न काँग्रेस प्रामाणिकपणे हा 2024लाही झाला, 2019लाही तो प्रयत्न केला, किंबहुना 14लाही आम्ही अलायन्स करूनच लढलो होतो. पुण्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला संपर्क साधला अजितदादांनी, नंतर सोडून दिला, हा काय प्रकार आहे? नाही, अजित पवारांनी कुठल्याच प्रकारचा संपर्क हा व्यक्तिशा माझ्याशी, काँग्रेस पक्षाशी हा साधला नाही. काँग्रेस पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये आम्ही ज्या सक्त स्वरूपाच्या ज्या सूचना दिल्या होत्या की कुठेही अजित पवारांच्या सोबत, एकनाथ शिंदेच्या सोबत, MIMच्या सोबत आघाडी करायची नाही. आणि ही काँग्रेस पक्षाची असणारी भूमिका आहे. तेव्हा आम्ही त्याच्यासोबत आघाडी करणारच नव्हतो. आमचा जो एक पार्टनर आहे शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी, यांच्यासोबत आमची वाटाघाटी ही पुण्यामध्ये सुरू होती आणि ते दोघं जण सोबत जाणार ही चर्चा सुरू होती. मात्र तशा परिस्थितीमध्ये आपल्याला वेगळं लढावं लागेल ही काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका होती. राहुल गांधी सातत्याने जी लढाई करतायत त्या लढाईचा एक भाग अदानींना विरोध असाही आहे. ते अदानी आज शरद पवार साहेबांच्या मंचावर जात आहेत. ते त्या मंचावर गेले म्हणून काही लेखक विचारवंत राजीनामे देत आहेत. आम्हाला पवारांशी संबंध नको असं म्हणतायत. काँग्रेसची याबाबतची भूमिका काय आहे? आम्ही एकंदरीत अडाणींचा जो पर्यावरण विरोधी आणि सरकारला चे सर्व धोरणं त्यांच्या धार्जिने आहेत. त्यामुळे सरकार हे अडाणींना संपत्ती विकते, त्यांच्या सोयीचे निर्णय घेते, म्हणून आम्ही सरकारवर टीका करतोय आणि अडाणींना ते देतात आहे हे आम्ही सांगतोय आणि त्याला आम्ही त्या व्यवहारांना सगळ्या विरोधी करतोय. मग तो एअरपोर्ट असेल, काही खदानी असतील तिथला असेल. अडाणींनी एकंदरीत जे सरकार गुंडाळून ठेवलेलं आहे आणि सरकार हे आउट ऑफ द वे जाऊन जो विरोध करतोय त्याला आम्ही विरोधात आहोत. कोणाचा उद्योग कोणी नियमानुसार कुठे काही करत असेल तर तो विषय आपल्या ठिकाणी आहे. शरद पवार साहेब जे आहेत हे अलायन्स पार्टनर आहेत. एक महाराष्ट्रातलं एक मोठं एक जाणतं नेतृत्व म्हणून पण त्यांच्याकडे आदराने बघितलं जातं. आता बारामतीला ते जेव्हा अनेक मोठ्या संस्था आहेत तिथे त्यांची जी भेट आहे या भेटेला या चष्म्यातून बघणं हे चुकीचं आहे असं वाटतं. अडाणींना आमचा विरोध होता, आहे व तो राहील. आपण एक वेगळ्या प्रकारचे राजकारणी आहात. आपल्या खिशात फारसे पैसे नसतात. आपण अतिशय साध्या ठिकाणी, चक्क गांधी आश्रमात राहता. साने गुरुजी आपल्याला आदर्श वाटतात असंही बोललं जातं. या राजकारणाला कुठे जागा आहे का हो सध्याच्या श्रीमंती वातावरणात? मी जिथे राहतो ते फारच म्हणजे त्याला प्रचलित भाषेत 7 स्टार अशी जागा आहे, जी कोणत्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये जे नसेल ते त्या शांताश्रम सर्वोदय मंडळाच्या ऑफिसमध्ये तिथे आहे. त्यामुळे मी खूप छान, आणि तिथे राहणं हे नशिबाची गोष्ट आहे. त्यामुळे मी जे राहतो
ते कोणालाच मिळत नाही असा माझा हेवा पण तुम्ही करू शकाल. इतक्या मोठ्या ठिकाणी मी राहतो. दुसरा जो आहे की राजकारण्यांनी कसं राहिलं पाहिजे याचा संकेत आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंतप्रधानांनी, खासदारांनी, आमदारांनी मोठ्या बंगल्यात राहू नये, त्यांनी झोपडीत राहावं, अशी एक महात्मा गांधींची सूचना होती की ते दिवाने आम दिवाने खास असं न राहता शेवटी ते प्रतिनिधी आहे. त्यामुळे पुढारी म्हटल्यानंतर मोठी मोठी गाडी, त्यांच्या मागे पुढे फिरणारे कार्यकर्ते आणि मग ते सगळ्या ब्रँडेड, हे जे आहे हे बिंबिस्त आहे असं मला वाटतं. आणि लोकप्रतिनिधी आणि राजकारण त्या दृष्टीतून आणि त्या भूमिकेतून पुढे जाऊ शकत नाही असा मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझ्या जी मूल्य आहेत, जी मला एका मोठ्या वारसाने, राजकीय जो पक्षाचा वारसा आहे त्यातून जी मिळाली आहेत, तर तेच तसंच कार्यकर्त्यांनी असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि माझं तसं आहे, हे मला काही कृत्रिम स्वरूपामध्ये करण्याची आवश्यकता नाही. बाय डिफॉल्ट मी तसं आहे आणि तसं माझं असणं हा माझ्या जीवनाचा प्रवास आहे आणि मी तसाच राहील ही माझी कटिबद्धता आहे. आपल्या या कार्यशैलीवर नाराज असलेले काही लोक दिल्लीत जात आहेत, आपल्याला बदलवा म्हणतात. काय वाटतं हे सगळं ऐकल्यावर? ती अजून प्रक्रिया काही अजून सुरू झालेली नाही. सर्वजण जे आहेत ते मला मदत करतात आहे. कुठलाही भांडण नाही. आता एवढी तिकीट वाटप झाले बघा, मुंबई पासून तर थेट चंद्रपूर पर्यंत. तुम्हाला कुठेही पेपरमध्ये 2 गटांचे वाद ही बातमी काँग्रेसच्या वतीनं कुठेही दिसली नाही. त्यामुळे सामूहिक निर्णयाची प्रक्रिया ही करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालोय. आणि मी पुढचा मुख्यमंत्री नाही. मला काँग्रेसची सत्ता 2029ला आणायची आहे. मी वैचारिक लढाई लढण्याकरता या खुर्चीवर बसलेलो आहे. आणि या वैचारिक लढण्याकरता जे नेते आहेत, हे नेते सर्वजण माझ्या सोबत आहेत, मला ते मदत करतात आहे. आता राहिला अध्यक्ष, काँग्रेस प्रदेश अध्यक्षाची जी खुर्ची आहे ही फार लक्षवेधी आहे. महाराष्ट्रात तिचा फार मोठा इतिहास आहे. ओसाडगावची पाटीलकी आहे सध्या ती. अजिबात नाही. काँग्रेस हत्ती कितीही रोड झाला तरी तो घोडा होत नसतो. त्यामुळे काँग्रेस हा या देशाचा डीएनए आणि काँग्रेसचा डीएनए एक आहे. त्यामुळे संख्यात्मक आम्ही कमी दिसू, पण वैचारिक आणि जो वारसा आहे तो मात्र आमच्यापासून कोणी आमच्यापासून तो दूर नेऊ शकत नाही. काँग्रेसचा आणि मुख्यत्वे आपल्या या स्वभावाचा काहींनी गैरफायदा घेतला का? वंचित बरोबर येतो म्हणाले आणि काहीतरी वेगळं करून बसले. काय वाटतं असं झाल्यावर? सर्व संविधानवाद्यांनी एका ठिकाणी आलं पाहिजे, ही फार मोठी एक जनभावना आहे. आणि या जनभावनेच्या अनुषंगानं वंचितीसोबत असली पाहिजे. मग ती इंडिया अलायन्समध्ये आली तरी चांगलं. जसं इंडिया अलायन्समध्ये मागच्या वेळेस चर्चाही झाल्या होत्या. ही एक सर्वसाधारण असणारी एक जी अपेक्षा आहे, त्या अपेक्षेतून मी त्यामध्ये पुढाकार घेतला, त्याच्यासाठी प्रयत्न केले. आणि त्या प्रयत्नाला मला माफक अशा स्वरूपाचा प्रतिसाद वंचित बहुजन आघाडीकडून मिळाला देखील. अनेक वर्षांचा एक डेडलॉक होता, तो कुठेतरी तुटला. आम्ही सोबत आलो. 62 जागांचं अंडरस्टँडिंग आमचं झालं आणि त्या 62वर आम्ही दोघांनी फिक्स राहायला पाहिजे होतं. मात्र 5 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत मुंबईत होती आहे. मुंबईच्या बाहेर जर बोलायचं झालं तर लातूरमध्ये आम्ही आघाडीत आहोत, नांदेडमध्ये आम्ही आघाडीत आहोत. तिथे एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढाई होती आहे. त्यामुळे आता एकत्र आल्यानंतर बऱ्याच दिवसांची एक अपेक्षा सगळ्यांची होती, ती पूर्ण करता आली. तो प्रयत्न आहे. शेवटी आज लढाई जी आहे ती सत्तेची नाही, आज लढाई संविधान वाचवण्याची आहे. आणि या संविधान वाचवण्याच्या लढाईमध्ये सर्व संविधानवादी जे आहेत हे सोबत असले पाहिजे, ही भूमिका आहे. आणि त्याकरता बाबासाहेबांनी ते प्रज्ञाशील करुणाचं, बुद्धांचं सांगितलं जे सूत्र आहे ते आत्मसात करून पुढे जाण्याची आवश्यकता आहे. मुलाखतीच्या शेवटी काही छोटेसे प्रश्न. हो किंवा नाही अशा पर्यायांमध्ये 2-3 प्रश्न आहेत. मोठे नेते कोण वाटतात, शरद पवार की उद्धव ठाकरे? राहुल गांधी. सध्या जो चेहरा आहे या सरकारचा, त्यातलं आव्हान कोणाला द्यावंसं वाटतं? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे का अजितदादा पवार? अर्थात देवेंद्र फडणवीस. काँग्रेस पक्षाला पुढे कोण नेऊ शकेल, राहुल गांधी का प्रियंका गांधी? राहुल गांधी. धन्यवाद. खूप शुभेच्छा आपल्याला या कामाबद्दल.